दुःखद घटना आहे की आपलं एक 9 वर्षाचं एखादं बाळ असं हे होत आहे. माझं एकच लोकांना आव्हान राहील की असं काही तुम्ही खेळताना किंवा तुम्ही काही होताना तुमचं जर कुत्र्यांशी किंवा कुठल्याही ॲनिमल्सशी त्याच्या चावण्यानी किंवा त्याचा नाखून लागण्यानी असं कुठलाही तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलात त्यांच्याशी, तर तुम्ही घरी तुमच्या मुलांना तितकं हे सांगा की ते घाबरून मुलं काय होतात इंजेक्शनला घाबरून घरी सांगत नाही. तर ती गोष्ट न होता तुम्ही तेवढं कॉन्फिडन्स दिलं पाहिजे की त्यांनी कुठलीही गोष्ट तुम्हाला घरी येऊन सांगितली पाहिजे. आणि प्लस आपले जेवढे पण आरोग्य सेंटर्स आहेत किंवा हॉस्पिटल्स आहेत, तिकडे आपल्या सगळ्या सेंटर्सवर अँटी रेबीज वॅक्सिन्स अवेलेबल आहे, इम्युनोग्लोबिलिन अवेलेबल आहे. तर आपण असं काही झालं तर आपण इमिडिएटली आपले जे पण सेंटर्स आहेत तिकडे जाऊन पहिले डॉक्टरांना संपर्क करा आणि त्यांच्याकडनं ते चेक करून तुम्हाला कुठलं इंजेक्शनची गरज आहे ते घेऊन ते एक ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे. महिन्याला आपल्याकडे तरी एक 5,000 केसेस असतात जे आपण ARV डोसेस त्यांना देतो. आणि दुसरी गोष्ट हे पण की ज्या वेळेला डॉग बाईट किंवा कुठलंही ॲनिमल बाईट, ह्युमन बाईट, रॅट बाईट, कॅट बाईट, मंकी बाईट काही झालं, पहिले तर स्वच्छ ती जखम धुवा. डॉक्टरकडे जायच्या पहिले पण सगळ्यात पहिले घरी येऊन ती जखम धुवा आणि त्याच्यानंतर इमिडिएटली मेडिकल हेल्प शोधा. माझं नाव श्रुती शेणय आहे. आमच्या सोसायटी सुबोध सागर रेसिडेन्सी नालासोपारा वेस्टला 4th रोडला आहे. मी तिकडची सेक्रेटरी आहे. आमचं 5 विंग मध्ये ए विंग मध्ये ती मुलगी राहते, कशिश सहानी म्हणून. तिच्या आई वडील आजोबा बरोबर फॅमिलीमध्ये राहते. ती मदर मेरी शाळेमध्ये चौथी कक्षामध्ये शिकते. तिला आता 6 महिन्याच्या पूर्वी आजोबा बरोबर जाताना कुत्र्याने नख मारलेलं. ती बिस्किट देत होती कुत्र्याला, तेव्हा नख लावलेलं आणि ते नख लावल्यावर आजोबा तिला दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे घेऊन गेले, पण ती सुई बघून रडायला लागली. त्यामुळे आजोबा तिला परत घेऊन आले आणि परत तिला तिसऱ्या दिवशी ते स्क्रॅच केलेलं ते डाग सगळं गेलं, म्हणून आजोबांनी एवढं सिरियसली घेतलं नाही. पण आता 6 दिवसाच्या पूर्वी 5-6 दिवसाच्या पूर्वी तिला डोळे लाल झाले आणि तिला खाण जेवण जेवायला भूकच लागत नव्हतं. त्यामुळे ते लोकल डॉक्टरकडे घेऊन गेले आणि तिकडे लोकल डॉक्टरांनी सांगितलं तिला सगळं रिपोर्ट काढायला. त्यांना वाटलं डोळ्याचं काय प्रॉब्लेम असेल आणि रिपोर्ट काढल्यावर कळलं की तिला रेबीज आहे, म्हणून ते लोकांनी बॉम्बे हॉस्पिटलला शिफ्ट करायला सांगितलं. आणि काल संध्याकाळी स्वतःहून ती मुलगी चालत जाऊन रिक्षानी गेली आणि रात्री केम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. केम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर तिला तिकडे डॉक्टरांनी सगळं रिपोर्ट काढून परत ट्रीटमेंट चालू करताना काल रात्री मध्यरात्री तिचं मरण पावली. ती मुलगी तिचं बळी घेतलं. आणि त्यामुळे सगळ्यांना एवढं शिकायला पाहिजे आता आई वडिलांसमोर मुलांनी काही लपवायचं नाही. इवन कुत्र्याचं नख लागलं नाहीतर मांजरीचं नख लागलं तरी पण लगेच येऊन आई वडिलांना सांगायला पाहिजे आणि त्याचं योग्य ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. काही लपून ठेवायचं नाही. असं आता एक उदाहरणच आहे तिचं आमच्या समोर की 6 महिन्याच्या नंतर पण डेथ होऊ शकते. त्यामुळे इग्नोर करायचं नाही, सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे, एवढंच मी सांगू इच्छिते.